तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखेचं स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकाच्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, कोणत्या प्राण्याला चालते वेळेस श्वास घेता येत नसतो? खालीलपैकी कोणत्या प्राण्याला चालते वेळेस श्वास घेता येत नाही? ऑप्शन क्रमांक 4 राहील पाल हा जो जीव किंवा प्राणी आहे या प्राण्याला चालते वेळेस श्वास घेता येत नसतो। पुढचा प्रश्न पाहूया। प्रत्येक सेकंदाला संपूर्ण जगामध्ये किती मुले जन्माला येतात ते सांगायचं आहे। प्रत्येक सेकंदाला संपूर्ण जगामध्ये एकूण किती मुले जन्माला येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। प्रति सेकंदाला पूर्ण जगामध्ये जे आहे 6 मुले जन्माला येत असतात। पुढचा प्रश्न, टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते? टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये खालीलपैकी कोणते हरितद्रव्य समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। क्लोरोफिल हे जे हरितद्रव्य आहे टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये समाविष्ट असते। पुढचा प्रश्न, टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव येत असतो? टोमॅटोला हिरव्या रंगापासून लाल रंग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राप्त होतो किंवा द्रव्यामुळे प्राप्त होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे मित्रांनो। टोमॅटोला हिरवा रंग जो आहे लायकोपीन या द्रवामुळे प्राप्त होत असतो। पुढचा प्रश्न, सिंहाच्या ओरडण्याचा आवाज साधारणतः किती किलोमीटर दूरपर्यंत जात असतो? सिंहाच्या ओरडण्याचा आवाज साधारणतः एकूण किती किलोमीटर दूर जात असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। 8 किलोमीटर दूर एवढा जो आहे सिंहाच्या ओरडण्याचा आवाज जाऊ शकत असतो। पुढचा प्रश्न, उंट हा प्रसिद्ध प्राणी एक वेळेस किती लिटर पाणी पिऊ शकत असतो? उंट हा प्रसिद्ध प्राणी एक वेळेस एकूण किती लिटरपर्यंत पाणी पिऊ शकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 100 लिटर एवढे जे आहे उंट हा एक वेळेस पाणी पिऊ शकत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जंगल आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे मित्रांनो। विदर्भ विभागामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जंगले स्थित आहेत। पुढचा प्रश्न, 2000 रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूने कोणते चिन्ह असते? 2000 रुपयाच्या नोटेवर मागच्या साईडने किंवा बाजूने खालीलपैकी कोणते चिन्ह असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील। मंगलयानचे चिन्ह जे आहे 2000 रुपयाच्या मागच्या साईडला देण्यात येत असते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी वनस्पतीची पाने पिवळ्या रंगाची कशाच्या अभावामुळे होत असतात? वनस्पतीची पाने पिवळ्या रंगाची खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होत असतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील। मॅग्नेशियमच्या अभावामुळे जे आहे मित्रांनो वनस्पतीची पाने पिवळ्या रंगाची होत असतात। पुढचा प्रश्न, एक सामान्य माणसाच्या मेंदूमध्ये दररोज किती हजार विचार येत असतात? एका सामान्य माणसाच्या मेंदूमध्ये दररोज किती हजार विचार येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 50,000 विचार जे आहे एका साधारण माणसाच्या मेंदूमध्ये दररोजच येत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? भारतामध्ये सर्वप्रथम पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो। ज्ञानोदय हे एक असे वृत्तपत्र आहे सर्वप्रथम त्यामध्ये भारतामध्ये रेल्वे सुरू झाल्याची बातमी छापण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचे बिंदू असते ते सांगायचं आहे? शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर खालीलपैकी कोणत्या रंगाचे बिंदू असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील। शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर हिरव्या रंगाचे बिंदू दिलेले असते। पुढचा प्रश्न पाहूया। रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात ते सांगायचं आहे मित्रांनो। रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवाला त्यामध्ये कोणत्या रंगाच्या डोळ्यामधील कोणत्या पेशी उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। या ठिकाणी रंगाचे ज्ञान माणसाला होण्यासाठी जे आहे डोळ्यातील शंकुपेशी अत्यंत उपयुक्त असतात। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील विदर्भ या विभागामध्ये कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र आहे ते सांगायचं आहे? विदर्भ विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे मित्रांनो। कापसाचे जे सर्वात क्षेत्र जास्त आहे ते विदर्भ विभागामध्ये आलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कबड्डी या खेळामध्ये एकूण किती खेळाडूंची संख्या असते? कबड्डी खेळामध्ये एकूण किती खेळाडूंची संख्या असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 7 सदस्यांची जी संख्या आहे कबड्डी खेळामध्ये झालेली असते। पुढचा प्रश्न पाहूया।
कोणत्या कंपनीचा कमावलेला 90% पेक्षा जास्त पैसा दान केला जातो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या कंपनीने कमावलेला पैसा 90% पेक्षा जास्त दान केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रोलेक्स घड्याळाची जी कंपनी आहे या कंपनीचा जो पैसा कमावलेला आहे 90% पेक्षा जास्त दान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. बर्फामध्ये खालीलपैकी कोणती वस्तू मिसळली जात असते. बर्फामध्ये खालीलपैकी कोणती वस्तू मिसळण्यात येत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मीठ ही जी वस्तू किंवा पदार्थ आहे बर्फामध्ये मिसळला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बर्फामध्ये मीठ कोणत्या कारणास्तव नेहमी मिसळले जाते ते सांगायचं आहे. बर्फामध्ये मीठ खालीलपैकी कोणत्या कारणास्तव मिसळले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. बर्फ वितळू नये या कारणास्तव जे आहे बर्फामध्ये मीठ मिसळले जात असते. पुढचा प्रश्न. निकोटीन हा घातक पदार्थ खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असतो. निकोटीन घातक पदार्थ खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तंबाखूमध्ये जे आहे निकोटीन नावाचा अत्यंत घातक पदार्थ समाविष्ट असतो. पुढचा प्रश्न. सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप कोणत्या वर्षी खेळण्यात आलेला होता ते सांगायचं आहे. सर्वात पहिला क्रिकेट विश्वकप खालीलपैकी कोणत्या वर्षी खेळण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1975 वर्षी भारतामध्ये सर्वप्रथम विश्वकप खेळण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिक्कीम हे जे राज्य आहे भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती लोक समाविष्ट होते. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती लोकांचा समावेश होता. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातून एकूण 13 व्यक्तींचा समावेश झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी संबोधले जाते. खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. बेंगलोर या शहराला जे आहे इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. हापूस आंब्याची झाडे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहेत. हापूस आंब्याची झाडे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आहे हापूस आंब्याची झाडे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होत असतो. खालीलपैकी कोणत्या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. या ठिकाणी स्वादुपिंड यांच्या जे सदोष कार्यामुळे आहे मधुमेह होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. गरिबांचे बादाम असे खालीलपैकी कोणास म्हटले जात असते. गरिबांचे बादाम असे खालीलपैकी कोणास संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भुईमुगाला जे आहे गरिबांचे बदाम असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांचा प्रदेश असे म्हटले जात असते. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांचा प्रदेश असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंजाब राज्याला भारतामध्ये 5 नद्यांचा प्रदेश म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र कोणत्या दिवशी असते ते सांगायचं आहे. 12 तासाचा दिवस तसेच 12 तासाची रात्र अशी कोणत्या दिवशी असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. 21 मार्च या दिवशी 12 तासाचा दिवस तसेच 12 तासाची रात्र असते. पुढचा प्रश्न पाहूया. सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणते आहे. सध्या सर्वाधिक लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. दिल्ली हे जे केंद्रशासित प्रदेश आहे सध्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असलेले केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणते आहे. भारतामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये साक्षर असलेले केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लक्षद्वीप हा एक असा केंद्रशासित प्रदेश आहे जो भारतामध्ये इतर केंद्रशासित प्रदेशापेक्षा सर्वात जास्त साक्षर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. भारतामध्ये कमी साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश जो आहे सर्वात कमी साक्षर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जात असते. भारतातील कोणत्या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील नागपूर या जिल्ह्याला किंवा शहराला टायगर कॅपिटल
कॅपिटल ऑफ इंडिया संबोधले जात असते? पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते ते सांगायचं आहे. पैकी कोणत्या फळामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. चिंच या फळामध्ये जे आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड समाविष्ट असते. मानवाचे डोळे पिवळ्या रंगाचे झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतो ते सांगायचं आहे. मानवाचे डोळे पिवळ्या रंगाचे झाल्यास डॉक्टर खालीलपैकी कोणता आजार झाल्याचे सांगत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मानवाचे डोळे पिवळे झाल्या कारणास्तव डॉक्टर त्यांना कावीळ झाल्याचे सांगत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी XX हे 2 गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये असतात ते सांगायचं आहे. XX हे 2 गुणसूत्रे खालीलपैकी कोणामध्ये असतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील महिलांमध्ये जे आहे XX हे 2 गुणसूत्रे असतात. पुढचा प्रश्न. भारतामध्ये कुंभमेळा दर किती वर्षांनी साजरा केला जातो किंवा भरवला जातो ते सांगायचं आहे. भारतामध्ये कुंभमेळा एकूण किती वर्षांनी साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. दर 12 वर्षांनी भारतामध्ये कुंभमेळा साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये दर 12 वर्षांनी एकूण किती शहरामध्ये कुंभमेळा साजरा केला जात असतो? भारतामध्ये दर 12 वर्षांनी एकूण किती शहरामध्ये कुंभमेळा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतामधील एकूण 4 शहरामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न. मासे पाण्यामध्ये कशाच्या सहाय्याने शोषण करतात ते सांगायचं आहे. मासे हे पाण्यामध्ये खालीलपैकी कशाच्या सहाय्याने शोषण करीत असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. कल्ल्याच्या सहाय्याने मासे जे आहे पाण्यामध्ये श्वसन करत असतात. पुढचा प्रश्न. डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता शहरामध्ये डमडम विमानतळ स्थित आहे. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ आहे. पुढचा प्रश्न. रातांधळेपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? रातांधळेपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. अजीवनसत्वाच्या अभावी मानवामध्ये रातांधळेपणा हा आजार निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. सिंकोना झाडाच्या सालीपासून कशाचे औषध तयार केले जात असते? सिंकोना झाडाच्या सालीपासून खालीलपैकी कोणत्या रोगाचे औषध तयार केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिवतापाचे जे औषध आहे सिंकोना झाडाच्या सालीपासून तयार केले जात असते. पुढचा प्रश्न. संपूर्ण भारतामध्ये आधार कार्ड असणाऱ्यांची एकूण संख्या किती बिलियन आहे ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये आधार कार्ड असणाऱ्यांची एकूण संख्या ही किती बिलियन आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1.3 बिलियन एवढी जे आहे संपूर्ण भारतामध्ये आधार कार्ड असणाऱ्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न. जगप्रसिद्ध असलेले ताजमहाल ही वास्तू कोणत्या नदीकाठी वसलेली आहे ते सांगायचं आहे. जगप्रसिद्ध असलेली ताजमहाल ही वास्तू खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. यमुना नदीकाठी जगप्रसिद्ध असलेली ताजमहाल वास्तू स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरून मंगल ग्रहावर मॅसेज पोहोचण्यास किती मिनिटाचा कालावधी लागत असतो? पृथ्वीवरून मंगल ग्रहावर मॅसेज पोहोचण्यासाठी एकूण किती मिनिटाचा कालावधी लागतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. पृथ्वीवरून जो आहे मंगल ग्रहावर मॅसेज पोहोचण्यासाठी एकूण 15 मिनिटाचा कालावधी लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. दिवसात सुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील कोणता ग्रह आहे ते सांगायचं आहे. दिवसात सुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. शुक्र ग्रह असा एक ग्रह आहे सूर्यमालेतील एकमेव जो की दिवसासुद्धा आपल्याला दिसू शकत असतो. पुढचा प्रश्न. दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो. दुधामध्ये जे आहे जीवनसत्व, क्षार तसेच प्रथिने हे सर्व घटक समाविष्ट झालेले असतात. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या गावामध्ये एकाही लोकाच्या घराला दरवाजा नाही ते सांगायचं आहे? भारतामध्ये कोणत्या गावामधील एकाही लोकाच्या घराला दरवाजा नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शनी शिंगणापूर येथील जे आहे एकाही लोकांच्या घराला दरवाजा नाही आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मॉरिशस या देशामध्ये किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहतात ते सांगायचं आहे मित्रांनो. मॉरिशस या देशामध्ये एकूण किती टक्के भारतीय वंशाचे लोक राहत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 75% पेक्षा जास्त जे आहे मॉरिशस देशामध्ये भारतीय वंशाचे लोक राहत असतात. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या गावातल्या एकाही बँकेला दरवाजा नाही ते सांगायचं आहे? भारतातील कोणत्या गावातल्या बँकेला दरवाजा नाही? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शनी शिंगणापूर येथील बँकेला जे आहे एकही दरवाजा नाही. पुढचा प्रश्न. मद्यपानामुळे शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होत असतो? मद्यपानामुळे शरीरामध्ये खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नायसिनचा जो अभाव आहे मद्यपानामुळे शरीरामध्ये निर्माण होत असतो.